काही मुलांना गणित हा विषय खूप अवघड जातो. त्या विषयासाठी एक्स्ट्रा ट्यूशन्स, क्लासेस लावूनही तो विषय पटकन लक्षात येत नाही. बऱ्याचदा लक्षात येतं, पण परीक्षेमध्ये लिहिताना काहीही आठवत नाही. एकदम ब्लँक होतं आणि मग त्या विषयाची भीती किंवा तो विषय अजूनच जड होत जातो. हे असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत होतंय का? नमस्कार. मी मृदुल कुलकर्णी, काउन्सिलर आणि ट्रेनर, पेरेंटिंग कोच आणि करिअर कोच. आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या बऱ्याच पालकांची ही तक्रार असते की आमच्या मुलाला अमुक एका विषयाची खूप भीती वाटते, त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतोय, एक्स्ट्रा क्लासेस, ट्यूशन्स लावतोय, पण तरीही त्या विषयाची भीती मुलाच्या मनातून जात नाही आणि खूप अभ्यास करूनही परीक्षेत ऐनवेळेला काहीही आठवत नाही. हे सगळं होण्याचं कारण आहे डिचॅनलाइज एनर्जीज. प्रत्येकाला काही ना काही इनबॉर्न एनर्जीज दिलेल्या असतात. त्या जेव्हा डिचॅनलाइज होतात तेव्हा हा प्रॉब्लेम येतो. मग तुमच्या मुलांच्या इनबॉर्न एनर्जीज काय आहेत हे आधी जाणून घ्यावं लागेल आणि त्यानंतर त्या प्रॉपरली चॅनलाइज केल्या की मुलांचा अभ्यास हसत खेळत आणि आनंदाने होतो आणि त्यांची लर्निंग स्टाईल कोणती आहे हे कळल्यामुळे अभ्यास देखील एकदा केलेला हा कायमस्वरूपी लक्षात राहतो. मुलांच्या मनातली एखाद्या विषयाची भीती दूर होते आणि तो विषय खूप सोप्या पद्धतीने समजतो आणि तो कायमस्वरूपी लक्षात राहतो.